हे सुकं चिकन बघा किती मस्त झालेलं आहे, बघूनच खावंसं वाटतं आणि तोंडाला पाणी सुटतं लगेच. असं जर चिकन पाहिल्यावर तुम्हीसुद्धा बनवू शकता. फक्त एक सिक्रेट वाटण तुम्ही काढा आणि बनवा. उद्या धुलीवंदन आहे, धुलीवंदन स्पेशल तुम्ही बनवू शकता. मी सुद्धा तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे. नमस्कार, मी सारिका. या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते. चला आपण या चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राईब करा. मी इथे ना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे जे चिकन आहे 300 ग्रॅम घेतलेलं आहे. थोडीशी हड्डी आहे याच्यामध्ये, बाकी सगळं मांस आहे, जास्तीत जास्त मांस आहे. आता हे स्वच्छ धुवून घेतलं, मीडियम त्याचे पीसेस करून घेतलेत. आता आपण सिक्रेट वाटण बघूया. याच्यामध्ये बघा थोडेसे धणे घेतलेत, दालचिनी आहे, शहाजिरं, खसखस आणि मोठी वेलचीमधले थोडंसं मी तोडून घेतलेलं आहे. 2 लवंगा आहेत, 4 काळी मिरी आहे आणि थोडीशी जायपत्री घेतलेली आहे. एवढंच खडे मसाले मी घेतलेले आहेत. चिकनच्या प्रमाणे घेतलेले आहेत, तसं तुम्ही पण त्याचप्रमाणे प्रमाण ठरवू शकता जर चिकन जास्त कमी असेल तसं. आता ह्याच्यामध्ये बघा 1 इंच आलं घेतलं आहे, 6-7 पाकळ्या लसूण आहे, ओलं खोबरं आहे आणि सुक्कं खोबरं आहे. मुद्दामच मी कापलेलं नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, प्रमाण व्यवस्थित समजेल तुम्हाला. खोबऱ्याचं प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे. 1 मिरची आहे आणि अर्धा कांदा, असं आपलं हे वाटणाचं सगळं तयार आहे. वाटण काढण्यापूर्वी थोडंसं आपण चिकन वाफवून घेऊया, म्हणजे चिकनला खाताना आहे ना वास येत नाही. आणि हे बघा याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं, 1 चमचाभर. अर्धा कांदा घालायचा, थोडासा परतून घ्यायचा. हळद घालायची 1/2 चमचा आणि मग ते सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे ते सगळं घालायचं. फक्त आपल्याला ना पाणी सुटेपर्यंत सगळं परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं. आता हे फक्त आहे ना चांगले हळद आणि मीठ सगळं एकत्र होईपर्यंत चांगलं आपल्याला ना परतून घ्यायचं. बघा मीडियम गॅसवर असं हळद व्यवस्थित लागली चिकनला आणि पाणी सुटतं बघा. सगळं पाणी असं सुटलं की ते सगळं चिकनचं पाणी आहे ना सुकवून घ्यायचं. आणि जास्तीत जास्त पाणी सुटलेलं असेल चिकनला तर समजायचं चिकन ताजं आहे. आता याच्यामध्ये पाऊण ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि फक्त 10% चिकन इथे शिजवायचं आहे. फक्त मी इथे उकळ काढून घेणार आहे. थोडंसं मी पाणी अजून घातलेलं आहे आणि हे बघा मस्त अशी उकळ आलेली आहे. आता बाजूला करून घेऊया. इथे मी तवा ठेवते आणि वाटण आपल्याला आता इथे काढायचं आहे. थोडं 1 चमचा तेल घातलं आणि अर्धा कांदा घातलेला आहे. हा अर्धा कांदा आहे ना चांगला फक्त थोडासा तेलामध्ये बरोबर परतून घ्यायचा आणि सुक्कं ओलं खोबरं याच्यामध्ये घालून काप करून घ्यायचे आधी, मग ते भाजून घ्यायचे. बघा असे थोडेसे भाजत आले की त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि हे खडे मसाले खमंग वास येईपर्यंत चांगलं परतवायचं आहे. तोपर्यंत ते खोबरं पण थोडंसं परतलं जातं बघा. त्याच्याबरोबर तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त असं खमंग मी भाजून घेतलं. आता हे सगळं वाटण काढून घ्यायचं आहे आणि मी ते फोडणीला सुरुवात करते. वाटण थंड करायला ठेवून देते. चिकन वाफवताना मी थोडासा कांदा पण घातलेला होता, मी सांगायला विसरली. आता इथे मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं, कढीपत्ता आणि तेजपान घातलं आहे. ते छोटे छोटे म्हणून 2 घातले. थोडीशी आहे ना दालचिनीसुद्धा घातली आहे मी. आता इथे 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत, उभे चिरून घेतले, ते घालायचे आहेत आणि चांगलं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचे. आणि नंतर मग थोडे ब्राऊन झाले की मग वाटण घालायचं आपल्याला. इथे कांदा पण बघा चांगला ब्राऊन झाला आहे. 1-5-6 मिनिटं परतून घेतला आणि मी कांदा परतत असतानाच वाटण करायला घेतलं होतं थंड करून. आणि वाटण वाटताना थोडं कमी पाणी घालायचं आणि मग वाटायचं, जास्त पाणी घालून वाटायचं नाही. आता हे वाटण आपल्याला या तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत. आणि बघा असं मस्त तेल सुटतं या सगळ्या वाटणाला. तेल व्यवस्थित सुटल्यानंतर वाटणाला याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घालायचे, चांगले बारीक चिरून घ्यायचे, म्हणजे नंतर मग ते टोमॅटो या वाटणामध्ये परतवताना जास्त वेळ जात नाही आणि सगळे स्मॅश होतात पटकन. तर हे बघा आता चांगलं मी मिनिटभर परतून घेतलं. 1/2 चमचा परत एकदा हळद घालायची. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आधी पण घातलेलं मी. आता हे सगळं परत एकदा चांगलं मी परतून घेणार आहे, छान मिक्स करून घेणार आहे. आता वाटणाला बघा सगळं छान तेल सुटलेलं आहे आणि असं तेल सुटल्यानंतर मग आपल्याला सगळे मसाले घालायचे. इथे मी मालवणी मसाला घातला 1 चमचा
आणि याच्यामध्ये आता कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती पाऊण चमचा घालायची आहे किंवा अर्धा चमचा घातली तरी चालेल. आणि हे 2 मसाले घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे. गरम मसाल्याचा आपण खडा मसाला काढलेला, मग असा एक्स्ट्रा टाकण्याची गरज नाही आहे. आणि हे बघा चांगलं परतवल्यानंतर त्याच्यामध्ये वाटणाचं पाणी किंवा साधं पाणी घातलं तरी चालेल. पाणी घातल्यानंतर सगळं जो मसाला आहे तो चांगला शिजवायचा याच्यामध्ये वाटणामध्ये आणि झाकण ठेवून द्यायचं. फक्त तेल चांगलं सुटेल असं परतून घ्यायचं आहे. हे जे सुकं चिकन आहे तुम्हाला खाताना अजिबात कळणार नाही की याच्यामध्ये आपण खोबरं वापरलं होतं, इतकं छान होतं. तर झाकण ठेवते मी आणि मग तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा चांगलं असं तेल सुटलं आहे. तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं, 1 मिनिटभर लागतो. आता जे वाफवलेलं चिकन आहे ते याच्यामध्ये घालून 1-2 मिनिटे चांगलं ना या वाटणामध्ये म्हणजे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं. याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. हे चिकन शिजलेलं नाही आहे, नाहीतर चांगलं शिजवलेलं असेल तुम्ही आधीच वाफवताना तर इथे असंच तुम्ही बनवून खाऊ शकता. पण जे चिकन या वाटणामध्ये शिजवतो ना त्याची चव अजून वाढते, अजून मस्त लागते खायला. आता बघा ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता जे स्टॉक केलं होतं चिकनचं आपण म्हणजे चिकनचं पाणी घातलं होतं आपण ते घालायचं याच्यामध्ये आणि थोडं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मी अजून याच्यामध्ये पाणी घालणार आहे कारण चिकन शिजलेलं नाही आहे, फक्त 10% शिजवलेलं होतं. थोडंसं पाणी आणखी घालते याच्यामध्ये आणि मग झाकण ठेवायचं. गॅस पूर्ण बारीक करायचा आणि अधूनमधून चेक करत राहायचं. चिकन थोडंसं सुकेपर्यंत असं आपल्याला करायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी बघा झाकण उघडते. पाणी भरपूर आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही असं पण खाऊ शकता. पण आपण आता इथे सुकं चिकन करतो आहे ना त्यामुळे मी सगळं पाणी थोडंसं यातलं सुकवून घेणार आहे. परत एकदा झाकण ठेवते. असं 2 ते 3 वेळा मी बघून सुकं चिकन आपल्या इथे तयार केलं मी. हे बघा फक्त 15 मिनिटं शिजवलं. पूर्ण गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवर सगळं हे चिकन आहे ना शिजवायचं याच्यामध्ये आणि सुक्कं करून घ्यायचं. बघा मस्त असं सुक्कं चिकन आपलं इथे तयार आहे. गॅस पटकन बंद करायचा नाही तर ते पूर्ण सुकून जाणार. सुकं चिकनला खूप असं छान सुगंध येतो आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सर्व करायला घेऊया. सुकं चिकनची रेसिपी मी धुलीवंदन स्पेशल म्हणून दाखवलेली आहे. तुम्हीसुद्धा बनवून बघा. हे सिक्रेट वाटण नक्की काढा आणि एकदा ट्राय करून बघा, मस्त होतं आहे. तुम्हाला थोडंसं मी टेस्ट पण करून दाखवते. अतिशय छान झालेलं आहे. सुकं चिकन करताना फक्त तुम्ही ही प्रोसेस जर फॉलो केली ना हॉटेलसारखी लागेल. हॉटेलपेक्षा पण खूप भारी याची चव आहे. मस्तच झालेलं आहे हे चिकन आणि तुम्हीसुद्धा बघा एकदा बघून आणि जर बनवलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच माझ्या सोप्या आणि छान छान रेसिपीज बघायला मिळतील. धन्यवाद.